अबू आजमी द्वारा दिए गए विवादित बयान पर बुल्ढाना शिवसेना विधायक संजय गायकवाड़ ने तीव्र प्रतिक्रिया दी है। गायकवाड़ ने कहा कि इस तरह के विवादित बयान देकर अबू आजमी दो जातियों के बीच फूट डालने की कोशिश कर रहे हैं। नमाज पढ़ाय करता पाक जागा पाहिजे असते आणि ती मस्जिद आहे। पुरुष मस्जिदमध्ये पडतात, महिला घरी पडतात। हिंदू धर्मियांना प्रार्थना करायकरता, बौद्ध धर्मियांना, ख्रिश्चन धर्मियांना त्यांची त्यांची प्रार्थना स्थळे आहेत। वारकऱ्यांची परंपरा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे। तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांच्यापासून त्याच्या पुरातनपासून ती परंपरा आहे। आणि वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला भेटायला जातात, आपल्या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याकरता जातात। ते रस्त्याने जाणार तर का हवे तोडून जाणार आहेत? त्यांचा मार्ग का आजचा आहे? हजारो वर्षाचा मार्ग आहे, पण रस्त्याने जाताना त्यांनी कुठे मधातच पालखी ठेवली, रस्ता अडवला, रिंगण सोहळा केला, का कीर्तन म्हणत बसले, का भारुड म्हणत बसले, का लोकांना त्रास दिला, असं काही वारकरी करतात? वारकरी म्हणजे एक शिस्तप्रिय नागरिक म्हणून ते त्या ठिकाणी वावरतात आणि त्यांचं ठिकाण ठरलं असतं की गावात गेले की मुक्काम कुठे, तिथे मंदिर, मग पुढचं असं करत करत ते आपल्या ठिकाणापर्यंत महिन्याभरामध्ये पोहोचतात। आणि आजूबाजू म्हणतो की फक्त मुस्लिम नमाज रस्त्यावर पडले तर नमाज होते। अरे पण बाबा, जेव्हा गणपती बेकायदेशीर बसवला जातो, त्याची मिरवणूक बेकायदा काढली जाते, शिवजयंती मिरवणूक बेकायदा काढली जाते, तर पोलीस गुन्हे दाखल करतात ना। भारताचा कायदा कोणाला सोडत नाही, पण अशा प्रकारचे स्टेटमेंट करून मुस्लिमांमध्ये हे दाखवायचं की बघा आपल्या धर्मावर किती अन्याय होतो आणि इकडे दुसरा हिंदू धर्माचा द्वेष करायचा, हे जे स्टेटमेंट आजमी करतो याचा थोवा ठिसायला पाहिजे। आणि हा आमदार आहे, पण याचा विकास काहीच नाही आहे। हा फक्त असे जहाज स्टेटमेंट करून लोकांना खुश करतो। यांनी कधी आजपर्यंत मुस्लिमांना रोजगार दिला नाही, यांनी काही फॅक्टऱ्या कंपन्या उभारल्या नाही, काही यांनी त्याला काय म्हणतो की कोणाच्या पोटाला हाताला काम दिलं नाही। हा केवळ असे जहाज स्टेटमेंट करून फक्त मुस्लिम धर्माच्या लोकांना उचकायचं काम करतो।